रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहत ही एक नामाजलेली आणि जिल्ह्यातील मोठी औद्योगिक वसाहत आहे। धाटाव औद्योगिक वसाहतीतील कोरस इंडिया लिमिटेड ही कित्येक दशकांपासून वसाहतीतील प्रस्थापित कंपनी आहे। कंपनीच्या वैयक्तिक मुबलक कारणास्तव कंपनीतील कंत्राटी कामगारांना वेतन आणि दिवाळीचे बोनस व्हायला उशीर झाल्याने कंपनीतील कंत्राटी कामगारांनी गेट बाहेर आंदोलन पुकारले। शिवसेना शिंदे गट रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली। त्यांच्याबरोबर निलेश वारंगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यांनी कंपनी प्रशासनाशी चर्चा करत आंदोलनकर्त्यांची बाजू उचलून धरली। प्रशासनाने यावर सकारात्मक चर्चा करत तब्बल 3 तासातच आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य करत कंत्राटी कामगारांचे वेतन आज संध्याकाळपर्यंत आणि बोनस उद्या सकाळपर्यंत देण्यात येईल अशी कबुली देत दिलगिरी व्यक्त करत आंदोलनकर्त्या कंत्राटी कामगारांना दिलासा दिला। यानंतर तब्बल 3 तासातच आंदोलन मागे घेऊन कंपनीचा कारभार सुरळीत चालू झाला। कंपनी प्रशासनाच्या सकारात्मक आणि संवेदनशील वागणुकीमुळे रोहा औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीचे कौतुक होत आहे। याच्यापुढे असा प्रकार कोणत्याही कंपनीकडून होणार नाही अशी सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे। तुम्हाला जो काही त्रास झाला असेल त्याच्याबद्दल पण माफी मागितली। निलेशला काय की कॉन्ट्रॅक्टरला जे बोलले त्याच्याबद्दल देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि तुमचा जो इश्यू आहे ते माझ्या तोंडातून न सांगता साहेबच सांगतील की तुम्हाला पेमेंट कधी दिला जाईल आणि बोनस कधी दिला जाईल। समजलं? मी बोलणार नाही, त्यांना बोलू द्या आणि मग नंतर तुम्ही बोलतो। सर सांगा। सॅलरी आणि तुमचे लिव्हचे पैसे आज होतील आणि बोनस उद्या होईल। बोनस भेटेल। त्यानंतर पगाराबाबतच्या अटी शर्ती का असतील तर कॉन्ट्रॅक्टर मॅनेजमेंट बसून ठरवलं जाईल किती तारखेला द्यायचं आहे। समजलं? हा नवीन पोरगा आज आलाय आणि आम्ही 10 वर्ष कामं करता, जॉबवर कामं करता, तो हा पण तोच घेतोय पेमेंट, मी पण तोच रेट घेतोय। मग ह्याच्यात काय फरक? त्याबाबत आता बघा, एक मिनिट लक्षात घ्या, तुमचे प्रश्न मला माहिती आहेत आणि मी यातनं लीडरकी करून झालेलो आहे, मोकळा झालेलो आहे। समजला? त्यामुळे ते प्रश्न आजच्या मीटिंगमध्ये कुठेही नाहीत। आपण तो नंतर आता मॅनेजमेंटला मी समोर 2च प्रश्न आहेत की तुमचा राहिलेला पगार जो काय असेल तो, तुमचे काय पगाराचे रजेचे पैसे आणि तुमचा बोनस, या गोष्टींवर त्या गोष्टी तुम्हाला उद्यापर्यंत मिळाल्या जातील। बाकीच्या गोष्टीबाबत चर्चा नाही आणि चर्चा आता करायची नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।